नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या माहिती कट्टा यूट्यूब चॅनलवरती. आपण आज पी एम किसान विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच पी एम किसानचा येणारा 20वा हप्ता हा कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा. चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती ही सविस्तर. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकारकडून 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम 2,000 रुपयाच्या 3 समान टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचा 2,000चा पुढील हप्ता कधी मिळेल याकडे सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पी एम किसान योजना अंतर्गत वर्षाला मिळणारे 6,000 रुपये DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते. पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांनी KYC, आधार सीडिंग आणि जमीन रेकॉर्ड पडताळणी पूर्ण केलेले असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा होणार आहे. कारण येत्या 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाऊ शकते. चला तर पाहूयात पी एम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये आपले नाव कसे बघायचे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पी एम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेट द्यावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवर गेल्यानंतर बेनिफिशियल लिस्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, गट, गाव निवडून गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करावे लागेल. गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी दिसेल. त्यामध्ये आपले नाव आहे का नाही आपण पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडल्यास ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. धन्यवाद.